मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फिक्सर ओएसडींबाबत आक्रमक भूमिका घेतली आणि अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फिक्सर ओएसडींवरून शिंदे सेनेवर आता निशाणा साधला। माजी मंत्री संदीपान भुमरे, तानाजी सावंत, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या ओएसडींवर मिटकरींनी गंभीर आरोप केले। ओएसडींकडून विकास कामांसाठी 5 लाखांची मागणी करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी केला आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी। ज्यावेळेस एकदा असा योग आला की मंत्रालयात असताना की ठीक आहे मी भुमरे साहेबाकडे असतो, भुमरे साहेबांच्या ओएसडींचं माझं खूप चांगले संबंध आहेत, तिथून त्यांना फोन लावून काय साहेब कसं आहे आपला विश्वास बसतो आणि मग सांगतात की तुम्ही हा निधी आलेला आहे, मग तुम्हाला तो निधी पाहिजे का, तर मग आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही पत्र द्या। मग पत्र दिल्यानंतर एकदा डिमांड झाली की साहेब ते पत्र तुमचे तेवढे आम्ही कामं मंजूर करतो, पण त्याकरता आम्हाला थोडं आर्थिक मदत लागेल। तर 5-7 लाख रुपयाची जी काही ती मागणी केली होती, तेव्हा आम्हाला कळलं की समजा एखाद्या आमदारांनी मोठा विकास निधी आणला असेल तर त्या निधीसाठी काही थोडीशी दक्षिणा दिल्याशिवाय तो निधीच तुमच्या मतदारसंघात येत नाही। मी ज्या विद्यापीठात शिकतो ते म्हणजे अजितदादा पवार, त्यांच्या संबंधित खात्याच्या कुठलाही ओएसडी असेल, कुठलाही मंत्री असेल, कुठलाही पीएस असेल, कुठला पीए असेल, एका मिनिटात आमचे फोन उचलले जातात। सांगितलं आता काम होत असेल तर यस, नाही होत असेल तर नाही। एखाद्या कामाचा आपण मागणी करून गेलो तर ती कामं पद्धतशीर मागणी मान्य होते। एखाद्या वेळेस निधी कमी असतो, सांगितलं तर की आता तुम्हाला थांबावं लागेल। त्यामुळे आमचा एक अनुभव वेगळा, पण ज्या लोकांबद्दल अनुभव आले होते ते वाईटच होते। मी त्या मंत्र्यांना दोष देत नाही, मी काय संदीपान भुमरे साहेबांना दोष देत नाही, मी तानाजी सावंतांना दोष देत नाही, मी अब्दुल सत्तारांनाही दोष देत नाही आणि मी संजय राठोडांनाही दोष देत नाही, संजय राठोडांना। त्या मंत्र्यांच्या संदर्भातले जे काही डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये जे काही घुसखोर करणारे किंवा खाली असे सुळसुळाट आहे दलालांचा, त्याला चाप लावण्याकरता मुख्यमंत्र्यांनी फिक्सरला बंदी आणण्याकरता जी काही मोहीम हाती घेतलेली आहे त्याचं मी खूप मनापासून स्वागत करतो।